आता तुमच्या गायी पण साध्या आहेत, एकदम लोकल आहेत, त्यामुळे त्याची विक्री तुम्ही जी घेतली त्याची किंमत कमी मिळाली, तिथं पण तुमचा खर्च वाचला. हा, आज आपण गायी अशा खरेदी केल्या की ज्या गायी कटिंगला चाललेल्या होत्या अगदी 10,000, 15,000, 20,000 अशा गायी आपण खरेदी केल्यात. आज आपल्या फार्ममध्ये 50,000च्या वर एक सुद्धा गायी नाही. बरं बरं. पण काही लोकांचं हे मत आहे किंवा मला काय वाटतं की ह्या गायी गाभण जात नाही, तर तुमचं काय मत आहे? असं नाही. आज आपल्याकडे जे रेकॉर्ड आहे, आज 1-2 ठीक आहे, 10% गायी असे आहेत की फक्त ते सेकंड रिपीट होत्यात. अगदी 90% गायी एका माझ्यावरती त्या कन्सिव्ह होत्यात. बरं, ह्या गायी आजारी पडतात का? आजारी नाहीत पडत. कसं होतं, ते लोकल वातावरण त्यांना सूट झालेलं असतं, इथं जन्मलेले असते, त्याच्यामुळं बाहेरच्या वातावरणाचा काय त्याच्यावर परिणाम होत नाही सहजासहजी. बरं. आता देश म्हणजे जे लोक दुग्ध व्यवसायातले आहेत ते वळतात दुग्ध व्यवसायाकडे, ते ब्रीडकडे वळत आहेत. मग ती ब्रीड आहे त्याच्यापेक्षा पण तुम्हाला वाटतंय का ह्या गायी तुम्हाला फायदा जास्त देतात? हो, नक्कीच. आज आपला व्यवस्थापन असं आहे ना, आपला एक विश्वास आहे की आपण अगदी जसं तुम्हाला म्हणलं, साध्या गायीपासून जसं 4,000 लिटर आपण दूध काढू शकतो, तसं आपल्याकडे एवढी क्षमता निर्माण झाली का कसली जरी गाय असली तर आपण त्याचं दूध काढू शकतो. बरं.